नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती. तर चला सुरुवात करूया. तर मंडळी, सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे हा सरंजामे TV बघत असतो. पण मंडळी, आता त्याच्या विषयावर आता न्यूजवर लय चर्चा होत असतात. तर मग मंडळी, आता तो जरासा घाबरतो. पण आता मंडळी, तेवढंच आता त्याच्यासमोर अर्जुन आणि सायले उभे राहतात. आणि मंडळी बघा, आता हा सरंजामे बसल्या बसल्याच आता अर्जुन आणि सायलीला म्हणतो, काय हो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, अहो तुम्ही परत आलात आणि माझ्या विरोधात पुरावे इकट्ठे करायला तुम्ही लय आटापिटा करत आहात असं मला दिसतंय. तर मग मंडळी बघा, आता काय होतं, आता हा सरंजामे बोलतो, अहो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आणि आत्ता मी तुमच्या म्हणजे विषयावर मी तुमचंच कौतुक ऐकत होतो न्यूजवर. अहो नाही, पण ही जी तुमची कर्तबगारी आहे ना, ती तुम्ही कर्तबगारी फक्त तुमच्या त्या साक्षी शिकरेच्या समोरच दाखवा, माझ्यासमोर नका दाखवू, कळालं का तुम्हाला? आता मंडळी, आता हा लय बोलत असतो जास्त, म्हणजे सरंजामे जरासं जास्तच म्हणत असतो. तर मग मंडळी, आता पुढे आता तुम्ही बघा, आता अर्जुन सुभेदार, आता म्हणजे अर्जुन त्याचं आता तोंड कसं गप्प करतो, आता तुम्ही बघत राहा मंडळी पुढे. तर मग मंडळी बघा, आता हा अर्जुन म्हणतो, काय रे झाली का आता तुझी बकबक, तर आता तू आता माझं ऐक. अरे सरंजामे, अरे तुला माहीत तरी आहे का या फाईलमध्ये काय आहे ते? अरे या फाईलमध्ये ना सगळे तुझे जे इल्लीगल कामं तू ते केलेस ना आत्तापर्यंत, ते सगळं याच्यात म्हणजे या फाईलमध्ये आहे, ते पण पुरावे सकट. तर मग मंडळी, आता हे ऐकल्यानंतर आता जरासा आता तो घाबरतोच, म्हणजे आता सरंजामे जरासा घाबरलेला असतो. तर मग मंडळी, आता बघा, आता अर्जुन आता म्हणजे आता सरंजामेला म्हणतो, आता तुला वाचून दाखवू का? तर मग आता म्हणजे आता हा सरंजाम म्हणतो, हो वाचूनच दाखव आता. तर मंडळी, आता बघा, आता जसं जसं आता अर्जुन सांगत असतो ना, तसं तसं आता सरंजामे घाबरतच जातो. तर मग मंडळी, आता सायली आता म्हणते, अहो थांबा जरा, अहो जर तुम्ही जर याची जी ना म्हणजे आता तुम्ही जर ही जी फाईल वाचायला गेलात ना, तर मग 2 ताससुद्धा पुरणार नाही. तर मग आता सरंजामे म्हणतो, अच्छा, हे जे असे खोटे पुरावे आहेत ना, हे आता तू माझ्यासमोर नाचवू नको, कळालं का अर्जुन सुभेदार? तर मग मंडळी, आता अर्जुन म्हणतो, अरे सरंजामे, मी तुला सांगितलं होतं ना, की गुन्हेगार आहे ना कुठला पुरावा तर सोडूनच जातो. तर मग मंडळी, आता अर्जुन आता म्हणतो, चल आता मी तुझे कारनामे ना आता मी तुला वाचूनच दाखवतो. तर मग मंडळी बघा, आता अर्जुन आता पहिलंच आता राजू यादव याचं आता नाव घेतो. तर मग मंडळी, आता राजू यादवचं आता नाव घेतल्यावर आता सरंजामे जरासा घाबरलेलाच दिसतोय मंडळी. तर मग मंडळी, आता पुढे ऐका. आता अर्जुन आता म्हणतो, अरे वा, वाटतं आता तू याला ओळखतोस. तर मग मंडळी, आता बघा, आता अर्जुन आता म्हणतो, हा एक ट्रक डीलर आहे आणि याच्यावर अटक झाली होती, परंतु इन्स्पेक्टर सरंजामे यांनी याच्यावर म्हणजे याला लाच देऊन ह्याला सोडवलं. तर मग मंडळी, आता हे ऐकल्यानंतर आता सरंजामे एवढा घाबरलेला असतो मंडळी, तुम्ही आता रात्री तुम्ही एपिसोड बघाल तर मग तुम्हाला कळेल. आणि मंडळी, आता बघा पुढे, आता अर्जुन आता म्हणजे आता अर्जुन पुढे आता शिशील सोनावणेचं आता नाव घेतो. तर परंतु आता मंडळी, आता परत आता सरंजामे घाबरलेला दिसतोय. आता मंडळी बघा, आणि तो म्हणतो, हा शिशील सोनावणे हा पण एक आहे ना लाच घेताना पकडलेला, याला दुसऱ्या दिवशीच याला सोडवलं, पण त्याच्याहून मोठी लाच तू घेतलेली आहेस सरंजामे. असंच आता मंडळी, आता अर्जुन आता लय सारे आता केस म्हणजे आता तो केसचे आता लिस्टेस म्हणजे तो वाचत असतो. पण मंडळी, आता सायली म्हणते, अहो थांबा, अहो तुम्ही जरा त्यांचं तोंड बघा ना, कसं पांढरं सफीत पडलेलं आहे. आणि मंडळी, आता हे ऐकून आता अर्जुन जरासा हसतो. आणि मंडळी, आता खरंच आता तुम्ही बघा, आता सरंजामेचं आता तोंड बघा, आता तुम्ही कसं झालेलं आहे. आता सरंजामेचं तुम्ही तोंड बघा कसं झालेलं आहे, तो पूर्ण पांढरा पडलेला असतो मंडळी. तर मग आता मंडळी बघा, आता अर्जुन आता त्या सरंजामेला म्हणतो, काय रे सरंजामे, अरे तुझी हवा निघाली का? अरे म्हणजे या 3 केसेसचे लिस्ट ऐकूनच तुझी आता वाट लागलेली आहे, आणि जेव्हा कोर्टात हे मी सगळे केसेस ऐकवेल तेव्हा मग काय होईल तुझं सरंजामे, जरा सांगतोस का मला? तर मग मंडळी, आता हा अर्जुन आता सायलीकडे पाहून म्हणतो, अरे पण आता महत्त्वाची तर केस आपल्याला वाचायचीच विसरलो आपण. महिपत शिकरेकडून पैसे घेऊन तू साक्षीचे सगळे पुरावे बदलले. आणि मंडळी, आता हे ऐकून आता सरंजामे खूप जास्त घाबरलेला आहे मंडळी.
आणि मंडळी आता तो सरंजामे एकदम आता अचानक आता उठून उभा राहतो. मग आता अर्जुन आता त्याला म्हणतो, अरे काय रे सरंजामे, अरे तुला वाटलं असेल ना हे सगळे पुरावे या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारकडे कसे आले असंच तुला वाटत असेल ना. अरे सरंजामेस, अरे सगळे ऑफिसर तुझ्यासारखे असे फ्रॉड नसतात आणि ते करप्टेड पण नसतात. अरे सरंजामे, जास्तीत जास्त तर म्हणजे ऑफिसर्सचे ना अरे ते प्रामाणिक असतात, कळालं का. आणि असेच एक प्रामाणिक इन्स्पेक्टरने म्हणजे प्रामाणिक म्हणजे ऑफिसरने मला असे हे पुरावे मिळवून दिले आहे आणि आता हेच पुरावे आता कोर्टात जाणार आहे. आणि मंडळी आता या सरंजामे याचं आता तोंड आता बघण्यासारखं असतं. तर मग मंडळी आता बघा, आता न्यूजवर आता परत आता ते निवडक आता म्हणजे सांगू लागते, वात्सल्य आश्रमाचे इन्चार्ज होते हा मिस्टर सरंजामे. आणि आता ते निवृत्त झाले असतील तरीही म्हणजे सर्व सोयीस्यांच्या सुया या त्यांच्याकडेच वळतात. कारण साक्षी शिकरे यांचे लोकेशन रिपोर्ट बदलला जात असताना तेव्हा हे ऑफिसर इन्चार्ज काय करत होते आणि ते काही लपवण्याचा प्रयत्न करत असतायत का. आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार हे विजय मिळवणार का. आणि या सगळ्यांचे प्रश्नाचे म्हणजे उत्तरांसाठी बघत राहा आमच्या न्यूज. आता मंडळी आता हे न्यूज बघितल्यावर आता तो सरंजामे अजून जास्त घाबरलेला दिसतोय. आणि आता मंडळी आता अर्जुन आता म्हणतो, हे बघ आता सगळे आता पुरावे. आता मंडळी आता अर्जुन आता म्हणतो, हे बघ सरंजामे, सगळे प्रश्नांची उत्तर माझ्याकडे आहेत. आणि आता वात्सल्य आश्रमाच्या या केसमध्ये मला साथ द्यायची का. या सगळ्या प्रकरणांची माझा काही संबंध नाही आहे असं तुला सांगायचं आहे कोर्टात. आता मंडळी आता तेव्हा आता म्हणजे आता अर्जुन आता ती फाईल आता त्या सरंजामेकडे देत असतो. पण मंडळी ती फाईल आता सरंजामे घेत नाही. आणि मग आता अर्जुन आता ती फाईल आता त्या टेबलावर ठेवतो. आणि मंडळी आता अर्जुन आणि सायली आता जातात. आणि आता मंडळी बघा आता दुसरा आता दिवशी उगवलेला आहे. आणि मंडळी बघा आता कोर्टामध्ये जज येण्याच्या पूर्वी आता सर्वजण आता म्हणजे कोर्टात उपस्थित आहे. आणि आता मंडळी थोड्याच वेळात आता म्हणजे आता जज साहेब पण येतात तिकडे. आणि मंडळी आता ते आल्यावर आता सर्वजण आता उभे राहतात. आणि मंडळी आता ते म्हणतात की कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावा. तर मग मंडळी आता बघा आता अर्जुन आता पुढे येतो. आणि मग आता तो लगेच आता सांगायला लागतो जज साहेबांना. आता तो म्हणतो, मी लॉर्ड, मी साक्षी शिकरे यांनी एक पूर्ण खोटा दिवस उभा केलेला आहे. आणि जी फुटेज त्यांनी कोर्टामध्ये सबमिट केलेली होती ती 13 नाही तर 11 जानेवारीची फुटेज होती. आणि त्यामुळेच ते मधल्या ते 2 तास ते कुठे गेल्या होत्या याचं उत्तर ते आत्तापर्यंत आणि कधीच देऊ शकले नाही. कारण त्यांना माहीतच होतं त्यांचं उत्तर मी क्रॉस एक्झामाइन करेल आणि लगेच कळेल की ते कुठे गेल्या होत्या. आणि 13 नाही तर ते 11 तारखेला ते गेल्या होत्या. आता मंडळी आता हे सगळं आता बोलल्यानंतर आता महिपत आणि साक्षी शिकरे घाबरलेले आहे. आणि मंडळी आता अर्जुन आता पुढे म्हणतो, आणि त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की ते म्हणजे त्या आश्रमात ते कधीच गेल्या नव्हत्या. ते फक्त एकदाच गेल्या होत्या, पण ते गार्डनमध्ये गेल्या होत्या. आणि मी लॉर्ड हे सगळं खोटं आहे. आणि मंडळी आता कुसुम आणि सायली एकमेकांकडे बघून आता हसत असतात. आणि आता अर्जुन आता पुढे म्हणतो, आणि आपण आता हे सुद्धा आता कोर्टात म्हणजे आपण सिद्ध केलेलं आहे की ते खुनाच्या रात्री आश्रमाच्या गेटजवळच होत्या. आणि साक्षी शिकरे यांनी सांगितलं होतं की ते म्हणजे त्या आश्रमात कधीच केल्या नव्हत्या. पण हे सुद्धा खोटं निघालं. कारण प्रतीक बुटीकचं ते व्हिजिटिंग कार्ड आणि ते तुटलेलं पेंडेंट आणि त्यांच्या फोनच्या लोकेशन रिपोर्ट्सनी हे कळालेलं आहे आपल्याला की ते खुनाच्या रात्री त्या आश्रमात गेल्या होत्या. आणि मंडळी आता हे बोलल्यानंतर आता म्हणजे आता कुठेतरी म्हणजे आता कुठे ना कुठे आता त्या जज साहेबांना पण अर्जुनवर आता थोडा विश्वास होत असतो. पण मंडळी आता बघा आता ही दामिनी आता लगेच उठून म्हणते, ऑब्जेक्शन मी लॉर्ड. आणि मंडळी आता ती दामिनी आता लगेच म्हणते, ऑब्जेक्शन मी लॉर्ड. हे अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालत आहे. कारण की हे सगळं जे आता ते बोलले ते सगळं ऑलरेडी कोर्टात सिद्ध झालेलं आहे. मग ते कोर्टाचा वेळ वाया का घालवत आहे. आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जर तुमच्याकडे जर काहीतरी नवीन असलं बोलायला तरच मग तुम्ही बोलू शकता. दामिनी आता जज साहेबांकडे बघून म्हणते,
मिलॉर्ड, मला तर आता वाटत आहे की आता या केसाचा आता निकाल डायरेक्ट आता 30 जुलैलाच लागणार आहे असं बघून, कारण की अर्जुन सुभेदार उगाच्या उगाच म्हणजे कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे. तर मग मंडळी, आता हा अर्जुन आता या म्हणजे आता दामिनी देशमुखला म्हणतो, अहो दामिनी देशमुख, अहो मला माहिती आहे तुमच्याकडे तुम्हाला टाईम नाही, अहो तुम्हाला खूप जास्त घाई होत असते, अहो तुम्हाला कुठला अजून पुरावा हवा आहे ना, ते माझ्याकडे आहे, थांबा ना जरा, मी देतो हा का देतो, तुम्ही जाऊन तिकडे बसा. तर मग म्हणते, आता बघा, आता ती दामिनी आता त्या अर्जुनकडे बघतच बसते, कारण की आता ती विचार करते, आता या अर्जुन सुभेदारकडे आता अजून कुठला आता पुरावा आलेला आहे. तर मग मंडळी, आता हा अर्जुन आता म्हणतो, मिलॉर्ड, आज मी तुमच्यासमोर एक असा पुरावा सादर करणार आहे ज्याच्याने हे सिद्ध होईल की साक्षी चिकरेनेच विलासचा खून केलेला आहे. आणि मंडळी, आता हे म्हटल्यानंतर आता साक्षीला आता पूर्ण आता घाम फुटलेला असतो, आता ती घाबरली असते. आणि मंडळी, आता हा अर्जुन आता म्हणजे आता जज साहेबांकडे आता तो जरासा वेळ मागतो. तर मग आता जज साहेब म्हणतात, परमिशन ग्रँटेड. तर मग मंडळी बघा, आता हा महिपत मनातल्या मनात म्हणतो, अरे बापरे, आता या अर्जुन सुभेदारने कुठला नवा पुरावा उघडलाय बरं, आणि ते जे काय असेल ते जरा आमच्यापर्यंत नाही आलं तर बरं होईल. आणि मंडळी, आता म्हणजे आता 5-10 मिनटं आता झालेले असतात. आणि आता बघा, आता मंडळी, आता इकडे आता सरंजामे आणि चैतन्य आता ती कुठली तरी एक फाईल शोधत असतात. आणि मंडळी, तिकडे आता कोर्टाचा वेळ आता वाया जातच असतो. पण मंडळी, तरीसुद्धा आता चैतन्य आणि त्या सरंजामेला ती इम्पॉर्टंट फाईल भेटत नाही. आणि मंडळी बघा, आता सर्वजण आता त्या घड्याळाकडे पाहत असतात. आणि आता मंडळी, आता अर्जुनला आता वाटत असतं, हा ते दोघं कधी येईल काय माहीत. आणि मंडळी, दामिनी देशमुख, साक्षी चिकरे आणि प्रिया आणि नागराज या सर्वांमध्ये फक्त आता एकच प्रश्न असतो, आता हा अर्जुन सुभेदार आता कुठला आता पुरावा म्हणजे आणणार आहे कोर्टासमोर. आणि मंडळी, सर्वांचं लक्ष फक्त आता त्या दरवाजाकडेच असतं, की कोण येणार आहे. तर मग मंडळी, आता बघा, आता ही कुसुम आता सायलीला विचारते, अगं काय गं सायली, अगं किती वेळ लागत आहे. तर मग आता सायली आता मनातच आता विचार करते, हो ना, खूप जास्त वेळ लागत आहे. आणि मंडळी, आता ती हात जोडते आणि मग आता ती देवी आईला प्रार्थना करून म्हणते, देवी आई प्लीज, असं ऐन मोकेला आता तू आमचा साथ सोडू नकोस ग, अगं तू आमची अशी परीक्षा बघू नकोस ग. आणि मंडळी, आता ती डोळे बंद करते आणि मग आता ती सारखी आता देवी आईची प्रार्थना करत असते. आणि मंडळी, ती मनातल्या मनात म्हणत असते, देवी आई प्लीज, अगं देवी आई, आज तू आमची मदत कर ग, देवी आई, काही झालं तरी ही केस आम्ही जिंकलो पाहिजे. आणि मंडळी, दुसरीकडे आता चैतन्य आणि सरंजामे हे दोघंही आता ती फाईल शोधत असतात. आणि मंडळी, आता सरंजामे म्हणतो, अरे बापरे, ती फाईल तर मी या कपाटातच ठेवली होती, पण नेमकी आता ती ऐन मोक्याच्या वेळेस आता ती कुठे गायब झाली काय माहीत. तर मग मंडळी, आता चैतन्य म्हणतो, अहो सरंजामे, अहो तुम्ही ती फाईल शोधत राहा, ती आज आपल्यासाठी लय इम्पॉर्टंट फाईल आहे. तर मग मंडळी, आता सरंजामे म्हणतो, हां मी शोधत आहे, तुम्ही पण शोधा, मी पण शोधतो. आणि मंडळी, आता इकडे आता कोर्टात आता लय वेळ झालेला असतो, त्यामुळे आता ही दामिनी आता उठते आणि ती म्हणते, युअर ऑनर, आपण आधीच आता अर्जुन सुभेदारला आपण लय वेळ दिलेला आहे, अहो ते नुसताच कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे. आणि जर त्यांच्याकडे जर कुठला तरी पुरावा असता तर मग आता तो कोर्टातच असला असता ना, पण तसं होताना आता दिसतच नाही आहे मिलॉर्ड. तर मग आता मंडळी, आता असं आता दामिनी म्हणते. आणि आता मंडळी, दुसरीकडे आता चैतन्य आणि सरंजामे फाईल शोधण्यामध्ये बिझी असतात. आणि मंडळी, ते खूप जास्त शोधतात, पण मंडळी ती फाईल त्यांना शेवटी सापडतच नाही. आणि मंडळी, आता दुसरीकडे आता इकडे आता जज साहेब अर्जुनला म्हणत असतात, हे बघा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आपल्याकडे म्हणजे आपल्यासाठी तो कोर्टाचा वेळ खूप जास्त मौल्यवान आहे, तर तुम्ही तुमचा पुरावा सादर करण्यासाठी तुम्ही पुढची तारीख मागवू शकतात. आणि मंडळी, आता इकडे आता ही दामिनी खूप जास्त हसत असते. आता मंडळी, आता तिला वाटत असतं, आता आपण आता फसणार नाही, म्हणजे आता साक्षी चिकरे फसणार नाही. आणि मंडळी, आता अर्जुन आता म्हणजे जज साहेबांना म्हणतो, मिलॉर्ड, अहो तुम्हाला माहितीच आहे, अहो माझ्याकडे वेळ खूप जास्त कमी आहे, आणि हो, आम्ही पुढची तारीख पण मागून घेतली असती, पण तो पुरावा आजच मला कोर्टात सादर करायचा आहे.
सो प्लीज मिलॉर्ड, हा थोडासा मला वेळ द्या. पण मंडळी आता जज साहेब इकडे ऐकायला तयारच नसतात. ते म्हणतात आणि मंडळी आता इकडे आता ही दामिनी खूप जास्त हसत असते. पण मंडळी आता ही जज साहेब आता ते कोर्ट इज असं म्हणून आता ते अर्जुनला काहीच वेळ देत नसतात. ते म्हणत असतात कोर्टाचा वेळ वाया जात आहे, तुम्ही दुसरी तारीख मागून घेऊ शकतात. आणि मंडळी आता तेवढ्यात आता एंट्री होती चैतन्याची. आणि आता मंडळी आता चैतन्य जोरात आवाज देतो अर्जुनला आणि तो म्हणतो, अर्जुन मी आलो. आणि मंडळी कुसुम, मधुभाऊ, सायली, अर्जुन या म्हणजे आता सर्वांना आता खूप जास्त खुशी झालेली असते. कारण मंडळी चैतन्याने काही छोटा मोठा पुरावा आणलेला नाही आहे, त्याने खूप मोठा पुरावा आणलेला आहे मंडळी. आणि मंडळी आता तो आल्या आता सर्व आता जण त्याच्याकडेच बघत असतात. आणि मंडळी ते मनातल्या मनातच म्हणत असतात, ह्याने आता कुठला पुरावा आणला असेल. आणि मंडळी दामिनीचं तो तोंड आता बघण्यासारखंच असतं. आणि मंडळी आता इकडे आता रविराज आता म्हणजे काळजीपोटीच आता त्या म्हणजे आता मनातल्या मनात विचार करून म्हणतात, चैतन्याने आता असा कुठला पुरावा आणला असेल ज्याच्याने आता म्हणजे आता हे सिद्ध होईल की विलासचा खून साक्षी सिक्रेनीच केला आहे. तर आता मंडळी आता तोच आता पुरावा म्हणजे आता चैतन्य आता त्या अर्जुनच्या हातात सोपवतो. आणि मंडळी आता हा अर्जुन आता जज साहेबांना म्हणतो, मिलॉर्ड आणखी थांबायची आता गरज नाही आहे, कारण मी माझ्या सिस्टमची वाटच बघत होतो. आणि तोच पुरावा चैतन्य आता घेऊन आलेला आहे. आणि मंडळी आता तो कुठला पुरावा असेल. आता हेच आता विचार करून साक्षी आणि महिपत दोघेही खूप जास्त घाबरलेले असतात. आणि मंडळी आता अर्जुन आता म्हणतो, मिलॉर्ड ज्या पिस्तुलाने विलासचा खून झाला त्याच पिस्तुलावरचे फिंगरप्रिंट्स रिपोर्ट्स आहे हे मिलॉर्ड. आणि मंडळी आता ते जज साहेब आता ते सर्व आता ते पुरावे बघतात. आणि मंडळी ते आता सगळं आता वाचू लागतात आणि ते फिंगरप्रिंट्स पण बघत असतात. आणि मंडळी सायली, मधुभाऊ आणि कुसुम या तिघांना आता खूप जास्त आनंद होतो. आणि मंडळी आता रविराजच्या डोक्यात आता फक्त हेच प्रश्न असतं, क्या कुठला पुरावा असेल आणि हे फिंगरप्रिंट्स कुठल्या असेल. तर मग मंडळी आता हे रविराज आता म्हणतात, अरे बापरे, आणि हे अर्जुन आता हे एवढे असे पुरावे आता कुठून आणले असेल. अर्जुन हे सगळे असे पुराव्याने याची तर मला कल्पना पण नव्हती. आणि मंडळी प्रिया आणि नागराज एकमेकांकडे पाहत असतात. आणि मंडळी ते दोघेही जण घाबरलेले असतात. आणि मंडळी इकडे आता म्हणजे या दामिनीला काही सुचत नसतं, ती काय बोलेल. त्यामुळे आता ती ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं बोलून ती कोर्टाचा वेळ सारखा वाया घालवत असते. आणि आता दामिनी म्हणते, मिलॉर्ड हे सगळे जे फिंगरप्रिंटचे जे रिपोर्ट्स आहे हे ऑलरेडी कोर्टात सिद्ध झालेले आहेत. आणि मंडळी आता अर्जुन आता दामिनीकडे बघून म्हणतो, मिलॉर्ड हे सगळे पुरावे खोटे होते. आणि मंडळी आता अर्जुन आता त्या दामिनीला म्हणतो, जसे ते टेलिकॉम कंपनीचे ते रिपोर्ट्स खोटे होते तसेच हे पण खोटे आहेत, समजलं ॲडव्होकेट देशमुख बाई. आणि ते सगळे पुरावे खोटे होते, कळालं का ॲडव्होकेट देशमुख. आणि मग मंडळी आता जज साहेबांना आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड तुमच्या हातात जे पुरावे आहेत ना, म्हणजे तुमच्या हातात जे म्हणजे ते रिपोर्ट्स आहे ना तेच खरे आहेत. आणि त्या पिस्तुलावर म्हणजे मधुकर पाटील यांचे फिंगरप्रिंट्स नाही तर साक्षी शिकरे यांचे पण फिंगरप्रिंट्स होते. आणि मंडळी आता असं सगळं आता बोलल्यानंतर आता साक्षी, महिपत हे दोघं तर बघतच राहतात अर्जुनकडे की या अर्जुनने हे पुरावे कुठून आणले. आणि मंडळी आता इकडे आता ही प्रिया आता नागराजला म्हणते, शेवटी अडकलीच ती. तर मग आता रविराज म्हणतात, अगं ये काय काय तन्वी, तुला तिची काही काळजी वाटते काय. तर मग आता ही प्रिया आता लगेच आता नाटकं करून म्हणते, नाही हो बाबा, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे हा की ती गोळी त्या मधुभाऊनीच म्हणजे ती झाटली होती. मग त्याच्यावर ते साक्षीची ते म्हणजे ते फिंगरप्रिंट्स कसे येतील सांगा बाबा मला तुम्ही. तर मग म्हणजे आता रविराज आता या प्रियाला म्हणतो, हे बघ तन्वी, अर्जुनने जे काही पुरावे दिले आहेत ना ते सगळे खरे आहेत. आणि या पिस्तुलावर ते खरे फिंगरप्रिंट्स आहेत साक्षीचे. आणि ते सगळे म्हणजे ते फिंगरप्रिंट्स काय ऑपअप नाही उपटणार त्या कागदावर, कळालं का तन्वी तुला. आणि मंडळी आता ही प्रिया विचार करते, आता या रविराजला मी कसं सांगू, ते फिंगरप्रिंट्स मीच पुसले होते. आणि मग आता नागराज म्हणतो,
अरे दादा, अहो तुम्ही ते आता ते म्हणजे आता ते जज साहेब काय सांगत आहे ते ऐका ना. तुम्ही दोघं का अचानक म्हणजे चर्चा करत राहिले. आणि मंडळी आता ही साक्षी आता त्या महिपतला हळूच म्हणते, अहो ना अहो ना अहो ना हा अर्जुन आहे ना, मला नक्कीच आता त्या फाशीवर उपटणार आहे. म्हणजे मला आता नक्कीच फाशी होणार आहे. आता तुम्हीच मला वाचू शकतात महिपत. म्हणजे मंडळी आता साक्षी आता त्या महिपतला असं म्हणते. आणि मंडळी आता जज साहेब आता म्हणतात, या फिंगरप्रिंटच्या रिपोर्टच्या म्हणजे म्हणजे या फिंगरप्रिंटच्या रिपोर्टचे बघून आता मला असं वाटतंय म्हणजे हे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट बघून असं दिसतंय त्याच्यावर मधुभाऊचे आणि साक्षी शिकरे यांचे पण म्हणजे त्याच्यावर ते फिंगरप्रिंट्स उपटलेले होते. तर मग मंडळी आता ही दामिनी उठते आणि ती म्हणते, अहो जज साहेब, अहो मिलॉर्ड, हे सगळं खऱ्या खोट्याचे खेळ चालू आहेत. मिलॉर्ड, अगोदर जेव्हा म्हणजे ते फिंगरप्रिंटचे रिपोर्ट दिले गेले होते तेव्हा फक्त त्याच्यावर मधुभाऊ यांचेच फिंगरप्रिंट्स होते. आणि मग आता अचानक आता साक्षी शिकरे यांचे कसे काय फिंगरप्रिंट्स आले. आणि आता ती आणि मंडळी आता ती दामिनी अर्जुनकडे बघून म्हणते, आणि तुमच्याकडे कुठला पुरावा आहे हा की ज्याच्याने हे सिद्ध होतं हा की तो पहिलावाला पुरावा खोटा आणि हा वाला पुरावा खरा आहे, सांगा मला. आणि मंडळी आता ती असं जोरजोरात बोलत असते. तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो, हसतच म्हणजे आता तो अर्जुन म्हणतो, अहो ॲडव्होकेट देशमुख, अहो तुम्ही मला किती प्रश्न विचारताय, थांबा जरा प्लीज. अहो तुम्हाला उत्तरच हवं आहे ना. हा मग समजा आता हेच उत्तर जर ऑफिसर इन्चार्जने दिलं तर मग तुम्हाला चालेल का. तर मग मंडळी आता हे नाव ऐकल्यानंतर आता साक्षी आणि महिपत आता अर्जुनकडे बघतच असतात. तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, मला ऑफिसर्स इन्चार्ज म्हणजेच सरंजामे यांना मला विटनेस बॉक्समध्ये बोलवायची मला परमिशन हवे. तर मग आता मंडळी आता ते जज साहेब म्हणतात, परमिशन ग्रँटेड. तर मग मंडळी बघा, तर मग आता मंडळी सरंजामे आता या कोर्टामध्ये एंट्री करतो आणि मंडळी आता तो त्या विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो. तर मग मंडळी बघा, आता अर्जुन आता त्याला प्रश्न विचारतो आणि तो म्हणतो, तर इन्स्पेक्टर सरंजामे, जरा तुम्ही मला हे सांगा, जेव्हा विलासचा खूनच्या मर्डर केसची जेव्हा फाईल आली तेव्हा तुम्ही ऑफिसर इन्चार्ज होता. तर मग आता हा म्हणजे आता सरंजाम म्हणतो, हो मीच होतो. तर मग मंडळी आता अर्जुन आता त्या सरंजामेला म्हणतो, आणि सगळे पुरावे तुमच्या ताब्यात होते, हे खरं आहे. तर मग म्हणजे आता सरंजामे म्हणतो, हो हे पण खरं आहे. तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो, अगोदर म्हणजे सबमिट केलेले फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आणि आता केलेले फिंगरप्रिंटचे रिपोर्ट ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर मग म्हणजे आता सरंजामे म्हणतो, आज सबमिट केलेले फिंगरप्रिंट्स रिपोर्ट्स हेच खरे आहेत आणि 2 वर्षापूर्वीचे फिंगरप्रिंट्स रिपोर्ट सबमिट केले होते ते खोटे होते. आणि मंडळी जेव्हा आता सरंजामे हे सगळं सांगतो तेव्हा आता मंडळी आता साक्षी शिकरे अचानक रडायला लागते. म्हणजे तिच्या डोळ्यात पाणी येतं मंडळी, आणि महिपतचे डोळे लाल झालेले असतात रागाने. तर मग मंडळी आता सरंजामे म्हणतो, साक्षी शिकरे यांचे वडील म्हणजेच महिपत शिकरे त्यांच्या सांगण्यावरून हे फिंगरप्रिंट्स रिपोर्ट बदलले गेले होते. आणि मंडळी आता महिपत आता म्हणजे आता या सरंजामेकडे खूप रागाने पाहत असतो. रविराज आणि मंडळी रविराज हे पण एकदम शॉक झालेले असतात हे ऐकून. आणि मंडळी नागराज, प्रिया हे सगळे पण शॉक झालेले असतात. आणि सायली आणि मधुभाऊ खूप जास्त खुश झालेले असतात. आणि आता मंडळी हा भाग आता इथेच संपलेला आहे मंडळी. आता पुढच्या भागात काय होईल ते बघण्यासारखं असेल. तर मंडळी हा भाग आता इथेच संपलेला आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.